देशात लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? अजून कुठला माईचा लाल? या देशामध्ये लोकशाही ज्या दिवसापासून आम्ही स्वीकारली तेव्हापासून इथल्या व्यवस्थेला चॅलेंज करणारा एकही माईचा लाल अजून पैदा झालेला नाही. ते म्हणतात की बीडमध्ये पाय ठेवू देणार. पाय ठेव त्याच्या बापाची जागीर आहे का बीड? म्हणजे बीडचा 7-12 यांच्या नावावर आहे का? आम्ही काय खाजगी प्रॉपर्टीत अतिक्रमण करतोय का? अरे आम्ही लोकशाहीमध्ये राहतोय. लोकशाही मार्गानं जर आम्ही मेळावा घेत असू, आम्ही संवाद साधत असू, अडवणारे हे कोण? आणि ह्याने आम्हाला बीडमध्ये अडवलं. बीडमध्ये आम्ही राहत नाही का? आणि मग आम्ही यांना दुसरीकडे अडवायचं का? मग काही बोलतात, बरळतात साले. अगदी 2-3 दिवसाखाली जरांगे पाटलाची भेट घेतली विखे पाटलांनी आणि त्यावेळेस विखे पाटील असं म्हणाले की भुजबळांनी आता GRचा विरोध करणं सोडून द्यावं. नाही, विखेंची भाषा शिकायला, जरांगेंची भाषा शिकायला विखे पाटील आले होते. कारण ग्रामीण अस्सल ठेवणीतल्या गावरान भाषेमधल्या कमरेखालचे शब्दप्रयोग, विखे पाटील सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला कारखानदाराचा सुपुत्र, ज्याच्या घरामध्ये सत्ता लक्ष्मी पाणी भरते, त्याला काय माहिती शिव्या बिव्या गावरान? त्या शिव्या शिकायला, त्या शिव्यांचा अर्थ समजून घ्यायला विखे पाटील. कारण आता विखेंच्या तोंडामध्ये जरांगेची भाषा.